नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे कांदा भजी. तर मी आता इथे 2 ते 3 कांदे असे बारीक कापून घेणार आहे. ही मिक्स भजी आहेत. आपलं पुरणाची कटाची आमटी असते ना, त्याच्याबरोबर खायची ही भजी आहेत. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्यासोबत ती रेसिपी मी शेअर करणार आहे. हे बघा, नवीन कांदा आहे. तिखट आहेत कांदे खूप. आता आपल्याला हे मीडियम ह्याच्यामध्ये कापून घ्यायचे कांदे. हे नेहमी असं कांदा मधातून चेक करून घ्यायचं आहे बघा, असं येतं. आता मी पहिले हा थोडासा कांदा धुवून घेणार. हे बघा, इथे मी आता मस्त कांदा असा कट करून घेते. ती आपली कांदा भजी याचा दुसरा एक प्रकार असतो, ती खेकडा भजी बोलतात त्याला, आणि कांदा भजी पण बोलतात. आता ही मिक्स कांदा भजी आहेत आपली. ह्याच्यामध्ये मी सगळं टाकून मिश्रण बनवणार आहे भज्यांचं. हे बघू शकता तुम्ही. मस्त अशी कट करून घ्यायची ही भजी. कांदा भजी बोलले चुकून. कांदा इथे छान असा कट करून घ्यायचा आपल्याला. कांदे असे कट करून घेतलेले आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता मी इथं अशी भरपूर अशी कोथिंबीर घेणार आहे. हे बघा, भरपूर कोथिंबीर घेतली. आता हिला मी छान स्वच्छ धुवून घेणार आहे कोथिंबीरला, कारण कोथिंबीरला माती भरपूर असते ना. मग आता हिला मी छान अशी धुवून घेते. आता तिला छान असं घासून तोडून धुवून घ्यायचं, म्हणजे त्याला माती लागली की निघून जाते सगळी. अशी मी आता कोथिंबीर मस्त धुवून घेतलेली आहे. हे बघा, आता मी हिला बारीक बारीक खूप बारीक असं चिरून घेणार आहे कोथिंबीरला. मी हे कांद्यामध्ये घालून घेणार आहे कोथिंबीर. बेसन टाकून घेतलेलं आहे. आता मी इथे ह्या 2च मिरच्या घेतल्या, कारण आपल्याला थोडंसं लाल मिरची पण घालून घ्यायचं आहे. ह्या लवंगी मिरच्या आहेत, ह्या मी अशा कट करून घेतल्या बारीक. आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे ओवा. ओव्याने कसं बेसन हे डायजेस्ट होतं. आता थोडासा ओवा घालून घेतलाय. आता मी याच्यामध्ये लाल टाकून घेते. आता मी ह्याच्यामध्ये हळद घालून घेणार. तुम्ही मला कमेंट करत नाही माझ्या रेसिपी कशा वाटतात काही नाही. प्लीज आवडल्या तर कमेंट करत जा, म्हणजे मला कळेल का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का नाही. हे बघा, मी लाल तिखट पण घालून घेतले. थोडंसंच घालते, कारण आपल्याला कटाबरोबर खायचे हे. तर बघू शकता. आता मी चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ पण घालून घेणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते चवीप्रमाणे. आता मी ह्याच्यामध्ये खायचा सोडा पण थोडासा घालून घेणार आहे, जास्त नाही, थोडासा, कारण त्याच्यामुळेच भजी अशी छान टम्म फुगतात ना, म्हणून थोडासा खायचा सोडा घातलाय चिमूटभर. आता मी हे मिश्रण छान असं मिक्स करून घेते. आता मी हे मिश्रण असं हाताने छान असं मिक्स करून घेणार. ह्याच्यामध्ये कांदा आहे ना, पाणी मग आपल्याला बघून टाकावं लागेल. पहिले आपण छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा, कांद्याला पाणी सुटतं. पहिले आपण कांद्यामध्ये छान असं हे बेसन
एकजीव करून घेऊ. आता मी ह्याच्यामध्ये पाणी थोडं थोडं घालणार. कांदा टाकलेला आहे ना, म्हणून मी पाणी थोडं थोडं टाकते, जसं लागेल तसं. आणि असं छान असं मिक्स करून घेते. आणि हे भजे करताना काय बोलतात त्याला, तेल पहिले कधी पण कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मीडियम ह्याला ठेवून आचेवरती ठेवून नंतर भजी सोडायची. मग भजी आपली कुरकुरीत आणि आतून छान अशी शिजल्या जातात भजी छान अशी. तर ही होती आपली आजच्या भजे करण्याच्या ह्याच्यामधली टिप्स. ती प्लीज लक्षात ठेवा. ही माझी सिक्रेट टिप होती. कोणाकोणाची भजी अशी नरम होतात आणि मग आतून अशी कोणाकोणाची भजी कडक पण होतात. आता मी माझी भजी दाखवते तुम्हाला कशी मस्त आतून अशी पोकळ होणार आणि छान अशी फुलणार पण ती. तर हे बघा, मी ह्या स्टेक्चरमध्ये छान असं बेसन मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपलं बेसन मस्त असं किती छान मिक्स झालंय. आणि कलर पण बघा किती सुंदर आला आपल्या बेसनला. तर मस्त असं आपलं बेसन, मस्त असं आपलं तर भज्याचं पीठ हे छान असं कालून झालंय. आता मी ह्या बेसनाला ना 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवून देते, कारण मग आपली भजी एकदम मस्त होणार. आणि मग तुम्हाला तळताना मी दाखवते. इथे बघा आपलं पीठ आता मस्त रेस्ट झालेलं आहे. आणि मी तुम्हाला बोलले होते ना, तेल असं मस्त कडकडीत पहिले गरम करून घ्यायचं. छान असं आपलं तेल कडकडीत गरम झालंय. आता मी हे बॅटर छान असं मिक्स करून घेणार. बघा मी कसं मिक्स करते, अशाच हाताने मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर छान असं. आणि आता आपल्याला इथे छोटे छोटे कांदा भजी घालून, कांदा भजी बोलण्यापेक्षा मिक्स भजी. भजी टाकते. वाव, किचननी मस्त असा सुगंध सुटलेला आहे भज्यांचा छान असा. हे बघा आता मी थोडासा गॅस मिडियम घेते. बघा तुम्ही माझी भजी किती भारी मस्त होत आहे. हे बघा मस्त. आता आपल्याला भज्यांना असं गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचं आहे, कारण ती भजी आतून पण अशी छान शिजली पाहिजे, कच्ची नको राहायला. आणि कोणाकोणाची ना भजी अशी घट्ट होतात, तशी घट्ट नको व्हायला भजी, एकदम छान व्हायला पाहिजे. बघा इथे माझे भजे कसे असे मस्त फुगलेले आहेत. हे बघा छान असे टम्म फुगलेले आहेत भजी. आणि अशा प्रकारे मस्त अशी भजी बनवून घ्यायची गोल गोल अशी. हे बघा किती सुंदर झालेली आहेत भजी. हे बघा कलर वगैरे किती छान आलाय भज्यांचा. बघा आपले भजी असे कुरकुरीत छान असे तळले गेलेले आहेत. आता मी काढून घेते भजे. बघू शकता किती छान कलर आलाय आपल्या भज्यांना. आणि हे बघा आता मी तुम्हाला हे फोडून दाखवणार. हे बघा किती छान. बघा ह्याला कसे बबल्स आलेले आहेत, आतून घट्ट वगैरे काहीच नाही झाली, एकदम सुंदर झालेली आहे. आणि स्ट्रक्चर पण किती छान आले भज्यांचं. बघा तुम्ही किती सुंदर
आणि मस्त अशी फ्लफी झालेली आहेत भजी. हे दाखवते तुम्हाला. हे बघा, एकदम नरम, एकदम नरम. अशा प्रकारे आपले भजी असे मी भजी केलेले आहेत छान असे. आणि तुम्हाला ही माझी भज्यांची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि खात राहा. बाय.